नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे सर्वे चालू आहे त्या सर्वेवरती आपण भरपूर व्हिडिओ हे बनवलेलो आहोत मित्रांनो। पण त्या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट येत आहेत की सर, रमाई आवास योजना चालू आहे का बंद पडलेली आहे? कारण आम्ही जेव्हा रमाई आवास योजनेअंतर्गत जी यादी पाहायला जातो तिथून एक ऑप्शन गायब करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये रमाई आवास योजनेची यादी आपल्याला पाहता येत होती। त्यामुळे भरपूर जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे की रमाई आवास योजना चालू आहे का रमाई आवास योजना बंद पडलेली आहे। तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। कारण मित्रांनो, गेल्या 2 महिन्याच्या अगोदर मित्रांनो रमाई आवास योजनेअंतर्गत नवीन यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच भरपूर जणांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुले हे मिळालेले आहेत आणि त्यांची यादी 2 महिन्या अगोदर म्हणजेच मार्च 2025ला ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता ही यादी कसं पाहायचं हे डीपमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्हाला जर का तुमच्या गावातील रमाई आवास योजनेअंतर्गत नवीन यादी जी जाहीर झालेली आहे ती यादी पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला ज्या वेबसाईटवरती तुम्हाला दाखवणार आहे की रमाई आवास योजनेअंतर्गत जी यादी जाहीर झालेली आहे ती यादी कसं पाहायचं, ती वेबसाईट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती वेबसाईट भेटणार आहे। त्या वेबसाईटवरती क्लिक करून ती संपूर्ण प्रोसेस तुम्ही करू शकणार आहात। तर सर्वात पहिला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। त्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती सांगण्यात आलेली आहे तीच प्रोसेस सेम तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन करू शकता। आणि ती प्रोसेस केल्याच्यानंतर तुम्हाला समजणार आहे तुमच्या मोबाईलवरती की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत कुणाकुणाला घरकुल हे मिळालेलं आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकणार आहात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुमच्या गावाची यादी पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटचा इंटरफेस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा दिसणार आहे। आता यामध्ये तुम्हाला मित्रांनो इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला हा इंटरफेस दिसणार नाही आहे। तर सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती येण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक शेअर करण्यात आलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। आता या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता स्टेट जे देण्यात आलेलं आहे इथं आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लॉकमध्ये आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे ग्रामपंचायतमध्ये आपल्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे स्कीम नेममध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला रमाई आवास योजना हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे फायनान्शियल इयर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण झाल्याच्यानंतर सर्च करून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिलं मी ही संपूर्ण माहिती भरून घेतोय। इथे पाहू शकता मी आपलं राज्य अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतोय। राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथून तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी जिल्हा सिलेक्ट करून घेतोय। आपली ग्रामपंचायत सिलेक्ट केल्याच्यानंतर स्कीम नेममध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता भरपूर योजना इथे दाखवल्या जातील। तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे खाली येऊन इथे पाहू शकता रमाई आवास योजना फॉर SC हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली इथे फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही पाहू शकता 24-25 मी सिलेक्ट करतो मित्रांनो, कारण 24-25 मार्च 2025मध्ये भरपूर जणांना घरकुल हे मंजूर झालेले आहेत। त्यांच्या अकाउंटमध्ये 15,000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत। आता ती यादी पाहायची आहे, त्यामुळे मी 24-25 हे सिलेक्ट करतोय। तर 24-25 सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे तुम्ही पाहू शकताय सर्च या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला तुमच्या गावामधील ज्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेलं आहे 2024-25मध्ये ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जातील। तर मी सिंपली खाली येतोय।
आणि खाली आल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांची बेनिफिशरी ID तुम्हाला या कॉलममध्ये दाखवली जाणार आहे. त्यानंतर बेनिफिशरी नेम तुम्ही इथे पाहू शकता, म्हणजेच ज्यांच्या नावावरती घरकुल आलेलं आहे त्यांचं नाव तुम्हाला या कॉलममध्ये दिसेल. त्यांच्या वडिलांचं किंवा मिस्टरांचं नाव इथे दाखवलं जाईल आणि त्यानंतर BPL नंबर हा या कॉलममध्ये असणार आहे. आणि हाऊस स्टेटस तुम्ही पाहू शकताय, हाऊस सँक्शन झालेलं आहे का, तर इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच सँक्शन नंबरसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता, इथे देण्यात आलेला आहे. त्यासोबतच अमाऊंट रिलीज्ड म्हणजेच अमाऊंट ज्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे त्यांच्या नावापुढे 15,000 हे देण्यात आलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आता या 2 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये हे ट्रान्सफर करण्यात आलेले नाही आहेत. तर याचं कारण काय, तर त्यांचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसेल, त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत. तुमचं जर असं दाखवत असेल तर तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे का किंवा कशामुळं तुमच्या बँक खात्यात पैसे पडलेले नाही आहेत याच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो कसं चेक करायचा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती जणांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर इथे 12 अकाउंट दाखवत आहे. मित्रांनो, जास्त घरकुल मिळाले असतील म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये एक्झाम्पलसाठी सांगतो 50 घरकुल मिळाले असतील तर इथे 1, 2 असं ऑप्शन देण्यात येतं. 1 झाल्याच्यानंतर 2 वरती क्लिक करायचं आहे, दुसरी यादी दाखवली जाईल, 3 वरती करायचं आहे, तिसरी यादी अशा प्रकारे दाखवली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुम्ही तुमच्या गावामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत किती जणांना घरकुल मिळालेलं आहे, ते घरकुल सँक्शन झालेलं आहे का, त्यासोबतच त्या घरकुलचे पैसे जमा झालेले आहेत का, हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकणार आहात. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.